नमस्कार. मयुरेश खाडगे यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप मनापासून स्वागत आहे. व्हिडिओचा टायटल वाचून खूप जणांना वाटलं असेल की नक्की कशाबद्दल व्हिडिओ आहे, अशी कोणती चूक झालेली आहे मयुरेशकडून. तर खूप दिवसांपासून हा व्हिडिओ करायचा होता आणि ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती. सो ऑलमोस्ट या गोष्टीला आता 1 महिना होईल आणि ऑफकोर्स 1 महिना फक्त माझ्या रिपोर्ट्सनं होणार आहे, पण ती प्रोसेस माझ्या शरीरामध्ये ऑलमोस्ट बऱ्याच महिन्यांपासून रादर चालू असणार आहे. पण ते माझ्यासमोर रिपोर्ट्सच्या माध्यमातून आलेलं आहे 1 महिन्यांपूर्वीच. तर झालं असं की साधारण आता हा सप्टेंबर महिना आहे या सो ऑगस्टच्या एंडला म्हणजे सप्टेंबरच्या पहिल्या 2 ते 3 दिवस मी मुंबईला गेलो होतो एका ट्रेनिंगसाठी योगाच्या. आणि ऑफकोर्स मी जनरली ऑनलाईन ट्रेनिंगच प्रेफर करतो बिकॉज मी अलिबागमध्ये राहतो, त्यामुळे प्रत्येक वेळेला मला ट्रॅव्हल करून जाणं येणं पॉसिबल नसतं आणि ते 4 दिवस संलग्न ट्रेनिंग असल्यामुळे मी त्यांना रिक्वेस्ट केली होती की प्लीज ऑनलाईन जर मोडमध्ये असेल ट्रेनिंग तर मला नक्की कळवा. तर ते म्हणाले नाही, इंटरव्ह्यू तर ऑनलाईन होऊ शकतो पण तुम्हाला ट्रेनिंगसाठी ऑफलाईनच यावं लागेल. आणि इट वॉज रिलेटेड टू आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सो थोडंसं योगा आणि थोडासा वेगळा विषय होता, त्यामुळे आय थॉट नाही, मला हे तिथे जाऊनच अटेंड करावं लागेल. सो मी विचार केला नको जाऊया. सो मी मुंबईला गेलो, तिथे राहिलो 2-3 दिवस आणि ट्रेनिंग झालं आणि मी मुंबईवरून परत आलो. मुंबईवरून परत आल्यानंतर मला फीवर आला 2nd डेला. सो आय थॉट की ऑब्वियस आहे, तिथे मी ट्रेनिंगला होतो, रिलेटिव्हकडे राहिलो होतो. सो थोडंफार कधी बाहेरचं खाणं झालं, पाणी चेंज झालं, सो त्यामुळे येऊ शकतो, ट्रॅव्हलिंग झालं. म्हणून मी अँटीबायोटिक्स घेतले. स्टील मला काहीच रिलीफ आला नाही. मग मी 2nd डेला विचार केला की जर मी 3-4 सलग अँटीबायोटिक्स घेऊनसुद्धा मला रिलीफ येत नाही आहे, सो आय नीड टू स्टार्ट अँटीबायोटिक्स. पण ते चालू करण्याच्या आधी म्हटलं CBC-ESR एकदा करून घेऊया. सो मी लॅबमध्ये गेलो. लॅबमध्ये CBC-ESR साठी सॅम्पल दिलं आणि माझ्या मनात सहज आलं की गेले 4 ते 5 वर्षे मी माझं HB आहे किंवा माझं बाकीच्या काही मी रुटीन आधी करायचो, लिपिड आणि हे सगळं चेक करायचो, ते केलं नाही आहे. सो आय थॉट की चला ते पण सांगूया. सो लिपिड ऑब्वियस करू शकत नव्हतो कारण मी खाऊन गेलेलो प्रॉपर, त्यामुळे काहीच 12 तासांची गॅप वगैरे नव्हती. पण मी म्हणालो चला विटॅमिन D आणि कॅल्शियम आपण सांगूया त्यांना या सॅम्पलमध्ये चेक करायला. सो मी त्यांना सांगितलं प्लीज माझं विटॅमिन D आणि कॅल्शियम यामध्ये होईल का. सो दे सेड हो होईल, फक्त रिपोर्ट विटॅमिन Dचा तुम्हाला दुसऱ्या दिवशी मिळेल कारण हे सॅम्पल बाहेर जातं अलिबागच्या. सो आय थॉट ओके ठीक आहे. आणि मग मला इव्हिनिंगला रिपोर्ट मिळाला. सो माय CBC रिपोर्ट वॉज ॲब्सोल्युटली नॉर्मल. त्यामध्ये काहीच व्हॅल्यूज आहेत त्या आउट ऑफ रेंज नव्हत्या. पण स्टील मी माझ्या डॉक्टरांना एकदा दाखवलं. सो दे सेड की आपण एक माइल्ड कोर्स करून घेऊया कारण मला थोडं पोटात दुखत होतं किंवा इंडायजेशन झालेलं, कारण आदल्या दिवशी मी 3 ते 4 अँटीबायोटिक्स घेतलेले ऑलरेडी. सो दे सेड की मयुरेश आपण एक माइल्ड कोर्स करूया, अगदी स्ट्रॉंग अँटीबायोटिक्स न देता. सो मी म्हणालो ठीक आहे चालेल. सो मी 2 ते 3 दिवस अँटीबायोटिक्स घेतल्या आणि हो, माझ्या CBC-सोबत मला कॅल्शियमचा रिपोर्ट मिळाला. सो कॅल्शियम वॉज नॉर्मल, भले बॉर्डर लाईनला असेल पण नॉर्मल होतं, आउट ऑफ रेंज किंवा बिलो रेंज बिलकुल नव्हतं. सो मी निश्चिंत होतो. पण मी विटॅमिन Dचा रिपोर्ट कलेक्ट करायला पूर्णपणे विसरलो आणि कारण फीवर येत होता. सो आय वॉज माझा कन्सर्न होता फीवरसाठी. सो 2 ते 3 दिवस अँटीबायोटिक्स घेतले पण मला काही रिलीफ आला नाही, उलट अजून मी माझे सिम्पटम्स झाले. सो मी फायनली होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेतली आणि ऑलमोस्ट 1 ते 2 डोसमध्ये माझा फीवर गेला आणि माझे सगळे सिम्पटम डिसअपिअर झाले आणि खूप फ्रेश वाटायला लागला. सो माझी आई माझ्या मागे लागली, अरे विटॅमिन Dचा रिपोर्ट तू करायला दिलेला आहेस, तो घेऊन येतो काय, कारण मी पूर्ण पैसे तर पे केले होते. तर ती म्हणाली अरे तू पैसे देऊन आला आहेस, रिपोर्ट्स तू तिथेच ठेवला आहेस, त्यांनी सांगितलेलं 2nd डेला मिळणार आहे. सो आय सेड ओके ठीक आहे. सो मी काहीतरी 8 दिवसांनी विटॅमिन Dचा रिपोर्ट कलेक्ट करायला गेलो आणि लिटरली द लॅब टेक्निशियन वॉज लाईक डेफिशियन्सी आहे. सो आय थॉट ठीक आहे, जनरली 30 ते 100च्या मध्ये विटॅमिन D लागतं हेल्दी ह्युमनमध्ये. सो मी म्हणालो ठीक आहे, डेफिशियन्सी असेल 30च्या जवळपास आला असेल. अँड दे सेड नो 7.1 आहे. अँड आय वॉज शॉक्ड कारण आय वॉज लाईक 7.1 कसं काय असू शकतं, म्हणजे एवढी डेफिशियन्सी कशी काय येऊ शकते. सो लिटरली मी माझा रिपोर्ट घेऊनच बसलेलो आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. तर लिटरली 25 हायड्रॉक्सी विटॅमिन D, सीरम 7.1.
सो आणि माझं कॅल्शियम ॲज आय सेड नॉर्मल आहे बट 8.69 आहे. सो बट मोर कन्सर्न अबाउट विटॅमिन डी. आणि ते पाहिल्यानंतर असं वाटलं की नक्की आता काय करावं, म्हणजे नक्की कशामुळे झालं असेल. कारण ऑब्वियस आहे सप्लिमेंट्स स्टार्ट करणं आणि हे सगळं आहेच, पण नक्की कशामुळे झालं असेल. तर मी शांतपणे विचार केला आणि मग माझ्या सगळ्या केलेल्या 2 ते 3 वर्षातल्या चुका माझ्या डोळ्यासमोर आल्या. झालं असं की साधारण कोविड आपला 2020पासून चालू झालेला आणि माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं 2019ला. तर ग्रॅज्युएशनपर्यंत आय यूज टू वेअर हाफ स्लीव्स शर्ट्स एव्हरीवेअर, म्हणजे माझं बऱ्यापैकी एक्सपोजर होतं सनलाईटसोबत. पण जसं ग्रॅज्युएशन झालं मग मी काही योगाचे कोर्सेस केले आणि नंतर मग मी जॉब आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मग फुल स्लीव्ज आणि आणि उन्हामध्ये जात आणि मग मास्क आला. मग उन्हापासून प्रोटेक्शन अजून मग मी गॉगल आणि मग कॅप आणि हे सगळं वापरायला लागलो. आणि एका पॉईंटला असं झालं की मी लिटरली उन्हामध्ये जायचं तर आणि भीती होती की टॅनिंग होतं, कारण ऑब्व्हियसली मला खूप भयंकर टॅनिंग होतं. त्यामुळे आय यूज टू कवर माय सेल्फ लिटरली, म्हणजे फुल स्लीव्ज आणि हे सगळं. फक्त एवढा पोर्शन माझा ओपन असायचा उन्हामध्ये आणि तो खूप भयंकर टॅन व्हायचा आणि तो सुद्धा एवढा टॅन की लिटरली डर्मॅटॉलॉजिस्टला दाखवूनसुद्धा सनस्क्रीन यूज करूनसुद्धा मला काहीच रिलीफ यायचं आणि एवढं ते ओव्हर सेन्सिटिव्हपणा आलेला स्किनला. सो मी फुल स्लीव्हचे कपडे वापरायची सुरुवात केलेली, ते माझ्या लक्षात आलं. नंतर असं डोक्यात आलं की मी जास्ती डार्क शेड वापरायला लागलेलो, म्हणजे ब्लॅक टी शर्ट्स तर मी असे वापरतो आहे इन द सेन्स वापरायचो, कारण आता बऱ्यापैकी बंद केलं आहे मी सगळं. डार्क टी शर्ट्स ब्लॅक शेड बऱ्याच होत्या माझ्याकडे आणि त्या आम्ही खूपदा वापरलेल्या आहेत. ते माझ्या लक्षात आले की नाही, डार्क कपडे आणि ऑब्वियस आहे सनलाईट आहे तो डार्क क्लोथ्समधून आतमध्ये जाणारच नाही. भले तुम्ही फुल स्लीव्ज घातले पण थोडं तरी एक व्हाईट किंवा लाईट शेड असेल तर थोडं तरी एक्सपोजर होतं, पण डार्क शेडमधून बिलकुल जात नाही. मग ते माझ्या डोक्यात आलं की ती एक चूक मी केलेली आहे. फुल स्लीव्ज घातलेले आहे. उन्हाचा एकही लिटरली ॲज अ योगा टीचर आम्ही सूर्यनमस्कार आणि सन सॅल्युटेशन्सना खूप महत्त्व देतो आणि मी सूर्याची उपासना सूर्यनमस्कारांच्या माध्यमातून केली, पण त्या सूर्याची किरणं मी माझ्या शरीरावर घेतली नाही आहेत आणि या सगळ्याचा परिणाम आता माझ्या हातात आहे, तो म्हणजे 7.1 माझं विटॅमिन डी आलेलं आहे. सो आय वॉज व्हेरी शॉक्ड. सो या सगळ्या चुका लक्षात आल्या. मग परत मी माझ्या डॉक्टरांना भेटलो आणि त्यांना हे सगळं सांगितलं. सो दे सेड की मयुरेश, पहिली गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या चुका तुला माहिती आहे, तू केलेल्या आहेस, तर तू पहिलं रोज उन्हामध्ये जायची सुरुवात कर. तर प्रॉब्लेम असा आहे की आता सध्या पावसाळा चालू आहे, बऱ्यापैकी आता ऑक्टोबर चालू झालेला आहे. सो पावसाळा कमी म्हणजे जाता पाऊस आहे, त्यामुळे बऱ्यापैकी ऊन मिळतं आहे, पण स्टील मला उन्हासाठी खूप असं शोधावं लागतं, इथे ऊन आहे तिथे ऊन आहे असं होतं आहे. पण स्टील आता ऊन मिळेल आणि ह्या सगळ्या गोष्टी चालू होतील. तर मी यासाठीच व्हिडिओ बनवला की खूपदा असं होतं आणि स्टील आय एम 28, जर 28व्या वर्षी मला ही डेफिशियन्सी आलेली आहे. सो आय थॉट की नाही, हा खूप गंभीर विषय आहे. आणि आता मी बऱ्याच यूट्यूबवरती व्हिडिओज पाहिल्या तर विटॅमिन डी एव्हरीवन इज सेइंग की इट्स व्हेरी कॉमन नाव इट इज, पण विटॅमिन डी तेवढं मी यंग एजमध्ये व्हिडिओजमध्ये कोणाच्या ऐकलं नाही आहे. जनरली हे 40s आणि 50sमध्ये स्टार्ट होणारी गोष्ट आहे. तर विटॅमिन डी आपल्याला कशातून मिळतं, तर नॉनव्हेज फूड, म्हणजेच आता मी ऑफकोर्स न्यूट्रिशन सायन्सचं एक पुस्तक रेफर करतो नेहमी, बी श्री लक्ष्मी यांचं. ॲक्च्युली मी पुण्याला MSc न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स पोस्ट ग्रॅज्युएशन करत होतो माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर BHMS, पण समहाऊ आय कुड नॉट कम्प्लीट दॅट कोर्स आणि मी तो कोर्समध्ये सोडला. त्यामुळे आय एम नॉट अ रजिस्टर्ड डायटिशियन, त्यामुळे मी तुम्हाला प्रॉपर डाएट प्लॅन तर ऑब्वियस देऊ शकत नाही. पण ॲज अ डॉक्टर म्हणून, एक होमिओपॅथ म्हणून मी तुम्हाला हे पुस्तकामधून जे काही बेसिक आणि जे आपण लहानपणापासून खात आलो आहे ते फूडस्टफ नक्कीच सांगू शकतो की आपण कोणकोणते अन्नपदार्थ खाऊन आपले विटॅमिन डी आहे ते बऱ्यापैकी कवर करू शकतो. पण कितीही तुम्ही अन्नपदार्थ आणि या सगळ्या गोष्टी कन्झ्युम केल्या तरीसुद्धा सूर्यप्रकाश हा एकमेव सोर्स आहे, स्रोत आहे आपल्याला विटॅमिन डी देण्यासाठी. त्यामुळे ऑब्वियसली सकाळचं कवळं ऊन, भले ते 8 ते 10 मधलं असेल, आपल्या पोटावरती, पाठीवरती, थोडंफार चेहऱ्यावरती, पॉसिबल असेल तर हातावरती, पायांवरती घेण्याचा प्रयत्न करू शकतो. तर विटॅमिन डी डेफिशियन्सी आणि त्यामध्ये तुम्ही काय काय करू शकता त्याबद्दल बऱ्याच व्हिडिओ मिळतील, पण हा माझ्या आयुष्यातला एक काय म्हणतात ना, एक एक्सपिरियन्स आहे किंवा ही फेज आहे आणि ही मला तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करायची होती, म्हणून मी ही व्हिडिओ बनवतो आहे. अजून एक गोष्ट, मी नॉन व्हेजिटेरियन फॅमिलीमधून बिलॉंग करतो, म्हणजे फॅमिली मेंबर्स आर ऑल नॉन व्हेजिटेरियन्स.
पण मी 2 ते 3 वर्षांपासून अंडी, चिकन, मटण या सगळ्या गोष्टी बंद केल्या. फिश, जो मी अलिबागमध्ये राहतो सो आमचं स्टेपल फूड आहे फिश आणि राईस. तरीसुद्धा मी या सगळ्या गोष्टी बंद केल्या आणि त्या अगदी काय म्हणतात ना, चुकीचं आहे वगैरे नॉनव्हेज खाणं यासाठी नाही, तर मला खरंच खावंसं नाही वाटायचं की नको मला व्हेज फूड आवडतं. सो व्हेजमध्ये मी सगळं खातो. पालेभाज्या असो, कारली आणि व्हॉटेवर जे खूप जणांना आवडत नाही ते सगळं मी खातो आवडीने. पण आता जेव्हा मी दूध मी बंद केलेलं, मला व्हीगन वगैरे व्हायचं नव्हतं. खूप जणांना असं वाटलं की मयुरेश तू व्हीगन वगैरे होतोस का, तर अजिबात नाही. कारण मी गाईचं तूप कन्झ्युम करायचो, पण मी दूध आणि या गोष्टी बंद केल्या. सो आता जेव्हा मी पुस्तक वाचलं हे न्यूट्रिशन सायन्सचं, तर त्याच्यामध्ये लिटरल त्यांनी दिलेलं आहे की तुम्हाला एग योल्क म्हणजे आपण जो अंड्यातील पिवळा बलक आहे तो कन्झ्युम केला तर त्याच्यामधून आपल्याला 25 इंटरनॅशनल युनिट्स पर 100 ग्रॅम विटॅमिन डी मिळतं. तर ऑब्वियस आहे हे तुम्हाला मी जस्ट इन्फॉर्मेशन म्हणून सांगतो आहे. त्यामुळे असं नाही की रोज तुम्ही अंड्याचा पिवळा बलक खायची सुरुवात करायला पाहिजे इफ यू आर सफरिंग विथ दिस विटॅमिन डी डेफिशियन्सी. पण एक कधीतरी आपण अंडा कन्झ्युम करतो किंवा आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा, तर यू कॅन कन्झ्युम दिस. अगेन त्यांनी दिलेलं आहे चीज आहे, बटर आहे, खूप जण कन्झ्युम करतात नावडेज. गाईचं दूध आहे, त्यामध्ये विटॅमिन डी असतं, त्यामध्ये खूप कमी आहे 0.3 to 4 इंटरनॅशनल युनिट्स पर 100 ग्रॅम. पालक आहे, कोबी आहे, तर अजून बऱ्याच गोष्टी आहेत. कॉड लिव्हर ऑइल दिलेलं आहे किंवा यू नो कॉर्न ऑइल आणि अशा बऱ्याच गोष्टी पण ज्या जनरली आपण नाही कन्झ्युम करत, पण हे जे आहे गाईचं दूध आहे, परत कोबी आहे, पालक आहे, या गोष्टी आपण कन्झ्युम करतो. तर मी ह्या सगळ्या गोष्टी ऑफकोर्स आता स्टार्ट केलेल्या आहेत माझ्या डाएटमध्ये, त्यामुळे आय एम फिलिंग मच बेटर. तर आता विषय येतो तो म्हणजे काय सिम्टम्स असतात विटॅमिन डीचे. तर मी लिटरली पहिल्यांदा मी कोणती तरी यूट्यूबसाठी व्हिडिओ बनवताना लिटरली मी लिहून काढले की नक्की, कारण मला एकही पॉईंट मिस करायचा नाही आहे. मला तुम्हाला प्रॉपर मी जो काही स्टडी केलेला आहे या 1 महिन्यामध्ये विटॅमिन डी रिलेटेड तो तुमच्यासोबत शेअर करायचा. सो जनरली विटॅमिन डी डेफिशियन्सी असेल तर काय होतं, तर वारंवार इन्फेक्शन्स होतात आणि खास करून रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स होतात. म्हणजे त्यामध्ये ब्रॉन्कायटिस असेल किंवा सर्दी, व्हॉटेवर जे बेसिक आहे ते सुद्धा खूप. म्हणजे काय होतं की विटॅमिन डी हा बेसिकली आपल्या इम्युनिटी सिस्टीमला आहे तो स्ट्रॉंग ठेवतो आणि जर विटॅमिन डीज डेफिशियन्सी असेल तुम्हाला तर ऑब्वियस इम्युनिटी लो होणार आहे आणि हे इन्फेक्शन्स कॉमन आपल्याला पकडतात. सेकंड आहे एक्सेसिव्ह फटीग किंवा टायर्डनेस, थकवा खूप येतो विटॅमिन डी डेफिशियन्सीला. लो एनर्जी लेवल असते त्या पेशंटची. लो बॅक पेन खूपदा जाणवतं, बोन पेन असतं, हाडं दुखतात. खूप एल्डरली पेशंट्समध्ये, नॉट इन एव्हरी वन, पण एक डिप्रेस्ड मूड, खूप असं लो आणि ऑब्वियस आहे आपण सूर्याकडे एक होप म्हणून बघतो. एक त्याच्याकडून आपल्याला पॉझिटिव्हिटी मिळते, आपल्याला उजेड आल्यानंतर एक आशेचा किरण असतो आणि जर तोच तुमच्यामध्ये विटॅमिन डी आपण घेत नाहीत आणि ऑब्वियस बॉडीमध्ये सुद्धा तो कमी होणार आहे. त्यामुळे लो एनर्जी लेवल किंवा हे डिप्रेस्ड मूड स्विंग्स या गोष्टी घडणारच आहेत. आणि एक असतं स्लो वुंड हिलिंग, म्हणजे आपली जखम असते ती खूप हळूवारपणे भरून येते. आणि लास्ट आहे हेअर लॉस. ऑब्वियस आहे खूप ठिकाणी खूप व्हिडिओजमध्ये वेगवेगळे सिम्टम्स आहेत, पण हे मी पुस्तकामधून, माझ्या मेडिसिनच्या पुस्तकांमधून वाचून तुम्हाला हे मी सांगतो आहे. कारण मला कुठलंही कोणालाही मिसगाईड करायचं नाही आहे ते. त्यामुळे मी खास सगळ्या गोष्टी लिहून आणि अगदी पुस्तक वगैरे वाचून तुमच्याशी बोलतो आहे. तर यामध्ये तुम्ही विचाराल तर मला मेन सिम्टम होता तो म्हणजे एक्सेसिव्ह फटीग. ओके, थकवा खूप यायचा आणि गेले 2 ते 3 महिने आय हॅड एक्स्ट्रीमली म्हणजे खूप 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 फटीग आणि थकवा जाणवायचा. लो एनर्जी लेवल होत्या. ऑफकोर्स आता तुम्हाला माझ्या बोलण्यावरून किंवा आता मी गेले 1 महिन्यांपासूनच यूट्यूब चालू केले, त्यामुळे तुम्हाला वाटणार नाही, पण एक मला जाणवायचं की नो आहे थकवा. हेअर लॉस, प्रचंड हेअर लॉस होता आणि लो बॅक पेन, ते सुद्धा जर कधी मी फॉरवर्ड बेंडिंग काही काम केलं तरच असायचं. पण फॉरवर्ड बेंडिंग काम करणं म्हणजे जेव्हा मला लो बॅक पेन जाणवायचं तेव्हा मी सूर्यनमस्कार प्रॅक्टिस केल्यानंतर मला बरं वाटायचं. सो आय यूज टू थिंक की नाही, म्हणजे हे स्टिफनेस किंवा त्यामुळे होतं. आणि लिटरली सूर्यनमस्कार केल्यानंतर माझं बॅक पेन पूर्णपणे गायब व्हायचं. यू वोंट बिलीव्ह. पण ह्या 3 गोष्टी मला होत्या. तर आता हेअर लॉस तुम्ही म्हणाल तर नावडेच हेअरफॉल किंवा हेअर लॉस इज व्हेरी कॉमन. म्हणजे खूप जण हेअरफॉलमधून, हेअर लॉसमधून खूप जण सफर होत आहे. सो मला वाटायचं ठीक आहे, हेअरफॉल सगळ्यांना असतो. सो मलासुद्धा असंच. आणि मला डॅन्ड्रफ आहे, पण गेल्या 10 ते 12 वर्षांपासून मला डॅन्ड्रफ आहे. इट डज नॉट मीन की आत्ताच आहे किंवा म्हटलं त्यामुळे असेल. पण आता जेव्हा हा रिपोर्ट माझ्या हातामध्ये आलेला आहे तेव्हा मला समजते की या सगळ्या गोष्टी, या सगळे सिम्टम्स बेसिकली त्यामुळे मला दिसत होते.
तर माझ्या डॉक्टरांनी सप्लिमेंट्स स्टार्ट केलेले आहेत. विटॅमिन डीचे सप्लिमेंट्स येतात. सो मी सध्या सॅचेट फॉर्ममध्ये घेतो आहे, जे मिल्कमध्ये घेतो आहे, गाईच्या दुधामध्ये घेतो आहे. ते खूप जणं ज्यांना दूध नाही जमत, पचत नाही, तर ते पाण्यामध्ये सुद्धा घेऊ शकतात. तर ते मी स्टार्ट केलेलं आहे. सूर्यप्रकाश जास्तीत जास्त शरीरावर घेण्याचा मी प्रयत्न करतो आहे. जास्तीत जास्त इन द सेन्स अगदी काय 2-3 तास उभं नाही राहत, पण 15-20 मिनटं, 30 मिनिटे जसं पॉसिबल होईल तसं आपापल्या कॅपॅसिटीनुसार राहू शकतो. आणि अजून एक प्रॉब्लेम असा आहे की माझ्या वाचनामध्ये असं आलं की जी डार्क स्किन असते त्यांच्यामध्ये विटॅमिन डी आहे ते थोडं जरा डिफिकल्ट जातं ते ॲब्झॉर्ब होण्यासाठी किंवा सूर्यप्रकाश तो आतपर्यंत जाण्यासाठी, बिकॉज मेलॅनिन पिगमेंटेशन खूप जास्ती असतं डार्क स्किनला. त्यामुळे ते अजून तो इश्यू आहे की आय हॅव अ डार्क स्किन, तर त्याच्यामुळे पण एक थोडा प्रॉब्लेम आहे. सो मी थोडा जास्त वेळ सूर्यप्रकाशामध्ये उभं राहण्याचा प्रयत्न करतो. दुसरी गोष्ट म्हणजे व्हाईट टी शर्ट. जर तुम्हाला विटॅमिन डी डेफिशियन्सी असेल तर तुम्ही व्हाईट कपडे घालूनच सूर्यप्रकाश घ्या, म्हणजे तो ट्रान्सपरन्सी असते, त्यामुळे इझिली बेंबी म्हणजे पोटाला, आपल्या बॅकला 3/4 वापरू शकता तुम्ही. हाफ स्लीवचे टी शर्ट वापरा, हाताला, पायाला, सगळ्याला, तुम्हाला पूर्ण शरीराला ऊन मिळेल छानपैकी आणि विटॅमिन डी तयार होण्यासाठी मदत होईल. आणि ॲज अ सेड डाएटमध्ये तुम्ही मी सांगितलेल्या गोष्टी आहेत त्यासुद्धा घेऊ शकता. नॉन व्हेजिटेरियन असाल तर ऑफकोर्स एग योल्क नाही घेऊ शकत, तर तुम्ही गाईचं दूध आणि या सगळ्या गोष्टी चालू करा, त्यांनी बरं वाटेल. आणि ऑफकोर्स तुमच्या डॉक्टरांना भेटा. आणि जर तुम्ही डायग्नोस्ड नसेल झाला विटॅमिन डी डेफिशियन्सीमध्ये, पण तुम्हाला हे सिम्टम्स असतील, तर प्लीज तुमच्या एकदा फॅमिली डॉक्टरांशी बोलून घ्या की आम्हाला हे सिम्टम्स आहेत तर काय करावं. डिरेक्टली आय एम नॉट सेईंग की जाऊन रिपोर्ट्स करा आणि तुम्हाला विटॅमिन डी डेफिशियन्सी असणारच आहे, कारण बऱ्याच गोष्टींमध्ये नावडेज फटीक आणि लो एनर्जी लेवल्स आणि स्लो वुंड हिलिंग आहे किंवा डिप्रेस्ड मूड आहे, ह्या कॉमन गोष्टी आहेत. त्यामुळे वी कांट से की फक्त विटॅमिन डी डेफिशियन्सीमुळेच हे सिम्टम येतात. पण जर असतील तर प्लीज इग्नोर करू नका. आणि जर तुम्ही माझ्या इच्छा असाल तर बिलकुलच करू नका, कारण काय होतं 40 किंवा 50मध्ये खूप कॉमन आहे की चला रिपोर्ट्स करूया, आपलं वय आहे. पण एक 30मध्ये किंवा म्हणजे 28 किंवा 25मध्ये आपण एवढं नाही लक्ष देत की ठीक आहे हेअरफॉल होतो, त्यात काय एवढं, सगळ्यांनाच होतो, किंवा थकवा येतो आहे, कामामुळे येतो, असं सगळं होतं, पण आपण दुर्लक्ष करतो. तर प्लीज असं करू नका. एकदा फॅमिली डॉक्टरांशी बोलून घ्या आणि रिपोर्ट्स करून घ्या त्यांनी जर तुम्हाला सांगितलं तर. आणि आय होप मी जी चूक केली ती तुम्ही करणार नाही आहात, म्हणूनच ही व्हिडिओ मला करायची होती. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पहिल्यांदा मी एवढा मोठा व्हिडिओ केलेला आहे, पण हा व्हिडिओ करणं खूप गरजेचं होतं असं मला वाटलं, म्हणून मी हा व्हिडिओ पटकन शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कमी वेळात जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण भेटूया एका नवीन विषयासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.